नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 29 मार्च रोजी सुनील वानखेडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माधवराव पाटील, प्रमुख उपस्थितीत उमेदवार वसंतराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष BR कदम, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, काँग्रेसचे उत्तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बापू पाटील कोंडेकर, नगरसेवक शेख जाकीर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक बाबूराव कदम, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, ज्येष्ठ नेते सदाशिव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उद्धवराव राजगोरे, राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट सचिन देशमुख, ठाकरे गटाचे शहर प्रमुख काजी सलोद्दीन, सरपंच सदाशिव इंगळे, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन कल्याणकर, काँग्रेसच्या अर्धापूर तालुका प्रभारीपदी डॉक्टर उत्तमराव इंगळे यांची निवड करण्यात आली। तसेच काँग्रेसच्या नांदेड उत्तर जिल्हा प्रवक्तेपदी सुभाष लोणे यांची, तर अर्धापूर तालुका सरचिटणीसपदी पंडितराव शेटे आदींची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी गोविंद गोदरे, बेगाजी मरकुंदे, अबुजर बेग, साईनाथ जाधव, शंकर कल्याणकर, गजानन मुळे, संजय इंगोले, मनोज कदम, बळीराम हटेकर यांच्यासह अनेक जण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। होईल का नाही असं चाललं होतं, पण मला एक सांगायचंय, जे आहे तिथं 72 मतदार इथं जमलेली आहेत, मला एक सांगायचं। आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपली पुन्हा जाहीर सभा होईल त्या ठिकाणी अधिक बोलता येईल। आज ही प्राथमिक कार्यकर्त्यांची सभा आहे, मला कुणावर टिपाटिपणी करायची नाही। आता पहिलेचे खासदार काय केले काय नाही तुम्हाला माहिती, आम्हाला तर काही माहितीच नाही नायगाव मतदारसंघात कुठे येत होते कुठे जात होते बेपत्ता। रात्री यायची, रात्री 12 वाजता निघून जायची, म्हणजे असेल ते असेल।